नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपलं सर्वांचं आर्टिस्ट प्रशांत दराडे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक रिअलिस्टिक पेन्सिल स्केच बनवणार आहोत. हा व्हिडिओ बिगनरसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ शूट केलेला आहे. व्हिडिओ स्किप केला तर मित्रांनो काही कळणार नाही. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा आणि आत्तापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलशी कनेक्ट राहिले तर मित्रांनो तुम्हाला कुठलाही क्लास करायची गरज पडणार नाही, हे मी एकदम खात्रीशीर सांगू शकतो, कारण तुमच्यासमोर एक रिअल उदाहरण आहे. मित्रांनो, मी आजपर्यंत कुठलाही ऑनलाईन ऑफलाईन कसलाही क्लास केलेला नाही. तुम्हालाही एक्स्ट्रा क्लास करायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, आपण स्केचला सुरुवात केलेली आहे. आपण स्केच बनवणार आहोत सर्वांचे लाडके उत्कृष्ट क्रिकेटर, ज्यांना आपण हिटमॅन या नावाने ओळखतो, असे आपले रोहित शर्मा. मित्रांनो, स्केच सुरू करण्या अगोदर आपण ज्यांचं स्केच बनवतो आहे त्या फोटोचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून घ्यायचं आहे, कारण ड्रॉईंगमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं काय असेल तर मित्रांनो ते आहे ऑब्झर्वेशन. सुरुवातीला फक्त आउटलाईन करून घ्यायची आहे, ती पण एकदम फेंटमध्ये, जास्त डार्क नाही. त्यासाठी जर तुमच्याकडे शेडिंगच्या पेन्सिल असतील तर या पेन्सिलने आउटलाईन करून घ्यायची आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी मी थोडी डार्क आउटलाईन केली आहे. तुम्ही यापेक्षाही जरा फेंट करा, तुम्हाला दिसेल अशी. कुठला बॉडी पार्ट्स कुठे आहे हे या आउटलाईनवरून फिक्स करा, हे अशा पद्धतीने. आता आपण आधी हेअर बनवणार आहोत. हेअर बनवताना फेस खराब होऊ नये म्हणून आपण त्यावर एक कागद ठेवलेला आहे. सुरुवातीला एकदम हलक्या हाताने पेन्सिलचे स्ट्रोक द्यायचे. त्यासाठी तुम्ही 2B 4B या पेन्सिलचा यूज करू शकता. आणि स्ट्रोक देताना लक्ष ठेवायचं आहे की फोटोमध्ये कुठल्या डायरेक्शनने केस वळलेले आहेत त्याच डायरेक्शनने आपण पण तसेच स्ट्रोक द्यायचे. आता आपल्या हेअरची फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण पेपर स्टम्पच्या सहाय्याने ब्लाइंडिंग करणार आहोत. जर तुमच्याकडे पेपर स्टम्प नसेल तर तुम्ही माचीसच्या काडीला कॉटन लावून तुम्ही ब्लाइंडिंग करू शकता. ब्लाइंडिंग करताना आपण ज्या डायरेक्शनने हेअर ड्रॉ केलेले आहे त्याच डायरेक्शनने ब्लाइंडिंग करायचे. ब्लाइंडिंग झाल्यानंतर आता आपण जरा डार्क स्ट्रोक देणार आहोत. त्यासाठी 6B 8B या पेन्सिलचा तुम्ही वापर करू शकता. लक्षात ठेवायचं आहे की डायरेक्शन चेंज नाही झाली पाहिजे. आणि हेअर ड्रॉ झाल्यानंतर फोटोमध्ये निरीक्षण करायचं आहे की कुठल्या ठिकाणी केसांवर लाईट पडली आहे, कुठे केस चमकत आहे. ज्या ठिकाणी केसांवर लाईट पडली त्या ठिकाणी मोनो झिरो इरेझरच्या सहाय्याने हायलाईट्स द्यायच्यात. जर तुमच्याकडे मोनो झिरो इरेझर नसेल तर तुम्ही आपलं साधं इरेझर थोडंसं ब्लेडने कट करून यूज करू शकता. हे आहे स्केचिंग पेन इरेझर. माझ्याकडे पेन्सिलच्या शेपमध्ये आहे. हे सेम मोनो झिरो इरेझरसारखंच आहे. जर एखाद्या ठिकाणी व्हाईट स्पेस सोडायचा असेल आणि ब्लाइंडिंग करताना काही मिस्टेक झाली तर आपण ते या इरेझरच्या सहाय्याने दुरुस्त करू शकतो.
महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हेअरच्या ब्लेंडिंगसाठी पेपर स्टम्पचा वापर करायचा आहे आणि फेस किंवा स्किनसाठी मेकअप ब्रशचा वापर करायचा आहे. हे आहे निडेबल इरेझर. ज्या ठिकाणी जास्त डार्क झालं आहे ते डार्कनेस कमी करण्यासाठी आपण त्याचा यूज करणार आहोत.
अशा प्रकारे आपलं स्केच कंप्लीट झालेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि ड्रॉईंगबद्दल महत्त्वाच्या टिप्ससाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि कुणाला काही डाऊट्स असतील तर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा इन्स्टा ID व मोबाईल नंबर आहे. माझ्याकडून होईल तेवढी मदत मी तुम्हाला नक्कीच करील. धन्यवाद.